ज्या कंपनीने भारताला फुकट मिळणारं पाणी हे विकत घ्यायला लावलं, ज्या कंपनीने पाण्याची व्हॅल्यू वाढवली, आज अशा कंपनीची मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. तुम्हाला माझ्या बोलण्यावरनं समजलं असेल मी कोणाची, बिस्लरी या कंपनीची स्टोरी सांगणार आहे. तर राम राम मंडळी, मी कार्तिक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तर बिस्लरी ही कंपनी मूळची आपल्या इथली नसून ती इटलीमध्ये आहे. 1921 साली फिलिस बिस्लरी या नावाच्या माणसाने ही कंपनी चालू केली होती. पण ही कंपनी त्यांच्या काळात ही फक्त मलेरियाचे औषधं म्हणून ओळखीची होती. पण जेव्हा 1921 नंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर रोजेस यांनी ही कंपनी टेक ओव्हर केली, म्हणजे यांची मालकी घेतली. तेव्हा त्यांच्या मनात होतं की काहीतरी युनिक, काहीतरी आपण आयडिया केली पाहिजे. तर त्यांनी ह्या संबंधात रिसर्च चालू करत असताना त्यांची ओळख खुसरो संतूक यांच्याशी झाली. खुसरो संतूक यांचे वडील भारतातील ॲडवायझर, बिस्लरी कंपनीचे ॲडवायझर म्हणून काम पाहत होते. खुसरो संतूक आणि डॉक्टर रोजेस यांची जेव्हा ओळख झाली तेव्हा त्यांचे मतं जुळले. खुसरो संतूक यांना सुद्धा काहीतरी इंडियन मार्केटमध्ये काहीतरी युनिक गोष्ट करायची होती आणि रोजेस यांच्याकडे आयडिया होती की आपण पाण्याची बॉटल विकू शकतो. या भारतीयांना फुकट भेटणारं पाणी हे आपण विकू शकतो. या दृष्टीने बिस्लरी या कंपनीची 1965 साली मुंबईतील ठाणे येथे खरी सुरुवात झाली. 1965 साली रोजेस आणि खुसरो संतूक यांनी भारतात बिस्लरी ही पाण्याचा ब्रँड लॉन्च केला. 1965 साली त्यांनी पहिली प्लांट हा ठाणे इथे टाकला आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू केलं. पहिल्यांदा हे बिस्लरीची 1 लिटरची वॉटर बॉटल ही 1 रुपयाला भेटत होती, आता 20 रुपयाला भेटते. म्हणजे 1 रुपयापासून सुरू झालेला हा प्रवास 20 रुपयापर्यंत पोहोचला. 1965 साली या दोघांनी सुरू केलेल्या कंपनीला लोकांनी चेष्टा म्हणून हिणवलं. चेष्टा म्हणून काही ना काही बोलले. या कंपनी पण या दोघांनी करून दाखवलं. त्या काळी मुंबईत खरंच पाण्याची खूप वाईट परिस्थिती होती, म्हणजे पिण्यासारखं योग्य पाणी लोकांना भेटत नव्हतं. त्या काळी यांनी तो प्रॉब्लेम ॲनलाइज करून, तो प्रॉब्लेम जाणून त्यांनी बिस्लरीचा प्लांट चालू केला आणि तो सक्सेसफुल पण झाला काही प्रमाणात. पण त्यांनी फक्त वॉटर बॉटल न लॉन्च करता त्यांनी बिस्लरीसोबत बिस्लरी वॉटर बॉटल आणि बिस्लरी सोडा हा सुद्धा लॉन्च केला. या दोघांची पॉप्युलॅरिटी वाढत असताना त्यांना असं समजलं की फक्त वॉटर बॉटल लोक कमी घेतात आणि फक्त सोड्याला जास्त डिमांड आहे. सगळीकडे सोडाच विकतोय, वॉटर बॉटलचा खप डायरेक्ट शून्यावर आला होता. त्यामुळे त्यांनी बिस्लरी वॉटर बॉटल पाणी विकणं हे बंद करायचं हे ठरवलं. आणि 1969 साली हा निर्णय घेताच ही बातमी चौहान ब्रदर्स, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या दिवसाची सुरुवात जी पार्लेजी बिस्किट खाऊन होते त्या कंपनीचे सर्वेसर्वा, पार्लेजी ग्रुपचे सर्वेसर्वा चौहान ब्रदर्स आहे. त्यांना ही बातमी समजताच त्यांना पण ही संकल्पना आवडली व त्यांनी 1969 साली चौहान ब्रदर्स यांनी बिस्लरी कंपनी विकत घेतली. त्यांनी विकत घेतल्यावर बिस्लरीचे एकूण भारतात 5 शाखा होत्या, 4 मुंबईत आणि कोलकात्यात. चौहान ब्रदर्सला पहिलेच भारतीय बाजारपेठेची आयडिया होती, कारण त्यांनी पार्लेजी सारखा मोठा ब्रँड क्रिएट केला होता. त्यामुळे त्यांनी बिस्लरीला सुद्धा वर आणायची सुरुवात केली. त्यांचं डिस्ट्रीब्युशन पण स्ट्रॉंग होतं आणि त्यांनी ही जोखीम पत्करली आणि तेवढा मोठा ब्रँड बनवला. सध्याच्या पोझिशनला बिस्लरीचे पूर्ण भारतात 135 प्लांट्स आहे आणि तेथून रोज 20 लाख लिटर पाण्याच्या बॉटल्स विकल्या जातात. म्हणजे बघा, झिरोपासून स्टार्ट केलेले 7,000 कोटीपर्यंत हा प्रवास पोचलेला आहे. 2003 साली यांनी भारतातच सीमित न राहता युरोपात सुद्धा बिस्लरी वॉटर बॉटल हा ब्रँड लॉन्च केला आणि तिथे सुद्धा त्यांना एक चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एकूण 2000च्या पहिले
भारतीय बाजारपेठेत 100% हिस्सा असलेली बिस्लरी 2000 सालानंतर त्यांचे कॉम्पिटिटर वाढत चालले. किनले, ॲक्वाफिना सारखे नवीन नवीन ब्रँड यायला लागले, पण तरीही बिस्लरी सगळ्यात मोठा किंग आहे. 60% शेअर्स मार्केटमध्ये वॉटर बॉटलचा हा बिस्लरीचा आहे. त्यामुळे बिस्लरी अजून सुद्धा एक नंबरवर आहे. आपल्याला ही होती स्टोरी आपल्या बिस्लरीची. हो, आपल्याच बिस्लरीची, कारण ही एक भारतीय कंपनी आहे. जरी ती इटलीतून स्थापना झाली असली तरी ती आता भारतीय आहे. ही होती मोटिवेशनल स्टोरी की ज्या कंपनीने फुकट मिळणारं पाणी हे आपल्यासारख्या भारतीयांना विकत घेऊन प्यायला लावलं आणि अख्ख्या जगाला आता प्यायला लावतीये. ही आहे आपल्या बिस्लरीची स्टोरी. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवडली असेल तरच.